श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहुयात आजच्या काही ताज्या घडामोडी। जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आढावा बैठक, आगामी निवडणुकांसाठी विजयाचा निर्धार। कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांचे संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन। सांगली जिल्ह्यातील जत शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय देवराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत संघटन मजबूत करणे, मतदारांशी थेट संपर्क वाढवणे, जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी व्यापक रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष देवराजदादा पाटील यांनी सांगितले, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाने आतापासूनच जोमाने तयारीला सुरुवात केली आहे। प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात जाऊन पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवावी, स्थानिक प्रश्न समजून घ्यावेत आणि संघटन अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने काम करावे असे त्यांनी स्पष्टपणे आवाहन दिले। यावेळी बोलताना त्यांनी पक्षाची खरी ताकद ही कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे सांगितले। प्रत्येक कार्यकर्त्याने किमान 8 ते 15 दिवसांतून एकदा नागरिकांशी थेट संपर्क साधावा, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवाव्यात असेही त्यांनी नमूद केले। मजबूत संघटन आणि जनतेचा विश्वास यांच्या जोरावर आगामी निवडणुकांमध्ये पक्ष निश्चित यश संपादन करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। जत तालुक्यातील पाणी टंचाई, शेती, सिंचन, रोजगार, रस्ते, पिण्याचे पाणी आणि इतर विकास कामांच्या प्रश्नांबाबत पक्ष गंभीर असल्याचे सांगत, स्थानिक पातळीवर प्रश्न न सुटल्यास ते थेट जिल्हाधिकारी, संबंधित मंत्री आणि मंत्रालय स्तरावर मांडले जातील अशी ग्वाही देवराज पाटील यांनी दिली। मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेलाही त्यांनी विशेष महत्त्व दिले। प्रत्येक पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी आणि प्रत्येक कार्यकर्त्याने या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय देवराजदादा पाटील, जत तालुकाध्यक्ष माननीय मनसूर चाचा खातीर, जिल्हा महिला अध्यक्ष सौ सुष्मिताताई जाधव, जिल्हा युवक अध्यक्ष माननीय विवेक कोकरे, तालुका कार्याध्यक्ष माननीय उत्तम शेठ चव्हाण, तालुका युवक अध्यक्ष माननीय सचिन होर्तीकर, जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ अलका माने, जाडर बोबलात पंचायत समिती सदस्य माननीय महादेवाप्पा अंकलगी, विश्वजित सूर्यवंशी, श्रीकांत फुवाळे, शंकर गायकवाड, प्रवीण चव्हाण, आम सिद्धा पुजारी, BR पाटील, शिवानंद माडग्या, सुवर्णाताई अलगूर, मीनाक्षीताई अक्की, भारती चव्हाण, सविता जानकर, जयश्री कोळी, नैना सोनावणे, आमसिद्ध गौराई, सुनील जावीर, इराप्पा केंगाल, शफीक इनामदार, राजकुमार आमगौडर, दादा गौडा कोळगिरी, शशिकांत कोळगिरी, SS निवर्गी, अंकुश शेंडगे, शंकर करे, नारायण शेंडगे, मनोज चव्हाण, सदाकर संकपाळ, दिगंबर कोकरे, संतोष गडदे, संजय कराडे, धोंडीबा चौगुले, बाबासाहेब संपका, साताप्पा पाटील, पीर साहेब मुल्ला, नंदकुमार कट्टीकर, गहिनाथ कोरे, सिद्धांना कोरे, दीपक संपकाळ, दशरथ संपकाळ, मनोज संकपाळ, सुधीर संकपाळ, सुधाकर संकपाळ, गंगाराम हाडसंग, शरणप्पा अक्की, संगीता चव्हाण यांच्यासह पक्षांचे अनेक अधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत आगामी निवडणुकांची रणनीती, संघटन विस्तार आणि जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। जिल्हाध्यक्ष देवराजदादा पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकांच्या तयारीला अधिक वेग देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला।
BBM न्यूज नेटवर्क. मुख्य संपादक बसवराज महाराज अलगूर. संपर्क 97 67 27 22 77. मी आहे माया आणि आपण पाहत आहात BBM न्यूज नेटवर्क. या पक्षाची आढावा बैठका किंवा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होते. या बैठकीच्या निमित्तानं जिने आपल्या सगळ्यांना आमंत्रित केले ते आपल्या पक्षाचे तालुका अध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक सन्मान्य जिल्ह्याचे आपल्या पक्षाचे युवकाध्यक्ष सन्मान्य विवेक कोकरे, महिलांच्या आपल्या पक्षाच्या अध्यक्ष जिल्ह्याच्या बैठक या ठिकाणी घेतलेली आहे. महत्त्वाच्या 1-2-3 विषयामध्ये जे कुठल्याही निवडणूक वगैरे यासाठी आपण जमा झालेलं नाही, तर पक्षाची संघटना कशा पद्धतीनं वाढावी या दृष्टीनं आपल्या सगळ्यांची आज खरं तर बैठक घेतलेली आहे. जिल्हा परिषदमध्ये आपल्या पक्षाची सत्ता जिल्हा परिषदमध्ये आली. सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब असतील, जिल्ह्याचे खासदार सन्माननीय विशालदादा असतील, डॉक्टर विश्वजित कदम साहेब असतील, त्याचबरोबर जिल्ह्यातले सगळे नेते मंडळी रोहितदादा पाटील, आमदार रोहितदादा पाटील असतील, या सगळ्या नेते मंडळींनी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये ठरवलं आणि आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची जी आहे घड्याळाची ती पार्टी बरोबर घेऊन या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये आपल्या विचाराची सत्ता या ठिकाणी आली. आपण जर संघटितपणे एकत्रित राहिलो, कुठलीही निवडणूक आली तर आपण त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. अशा पद्धतीचं एक उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. मी पाठीमागं सुद्धा कोकणफेर सांगत होतो. ताईंना माहिती आहे, सगळ्या बऱ्याच जणांना माहिती आहे की जिल्हा परिषदमध्ये आपला पक्ष 1 नंबरचा पक्ष राहणार आणि जिल्हा परिषदमध्ये बघा, तुम्हाला कुणाला माझ्या भाषण एखादं आठवत असेल तर आपला पक्ष 1 नंबरचा पक्ष राहणार आणि आपल्या विचाराची सत्ता जिल्हा परिषदमध्ये येणार. तुम्ही सगळेजण मनातल्या मनात हसत होता. आता हसला तुम्हाला कुठलं येत नव्हतं, मनातल्या मनात हसत होतं, कारण तुम्हाला पक्षाची परिस्थिती, असणारा लोक असण्याची संख्या, पक्षाची परिस्थिती ही सगळी माहीत असल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला वाटत होतं. पण आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे जनतेचे आशीर्वाद होते. आपल्या सगळ्यांच्या बरोबर आपल्या नेते मंडळींनी इतकं कष्ट या सगळ्या व्यवस्थेमध्ये घेतलं की आपल्याला जे आपण म्हणत होतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपली सत्ता येणार, तर तशा पद्धतीचं चित्र जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झालं. भाजप 1 नंबरचा पक्ष म्हणून सगळ्या देशात, महाराष्ट्रात, आपल्या जिल्ह्यात ज्याप्रमाणे वाटचाल करतोय तसं त्यांना वाटत होतं की जिल्ह्यात त्यांचा पक्ष 1 नंबरवर राहणार. त्यांच्या सगळ्या अपेक्षा फोल ठरल्या. आज पंचायत समितीची अवस्था जरी बघितली तर शिराळ्याच्या पंचायत समिती आज आपल्या विचाराची आहे. आपली ईश्वरपूर म्हणजे वाळव्याची पंचायत समिती आज आपल्या विचाराची आहे. मिरजेची पंचायत समिती आपल्या विचाराची आहे. पलूस आणि कडेगाव या दोन्ही पंचायत समित्या आपल्या विचाराच्या आहेत. कवठेमंकाळची पंचायत समिती आपल्या विचाराची आहे. म्हणजे जवळजवळ 6 पंचायत समित्या, 10 पंचायत समित्या या आपल्या विचाराच्या या ठिकाणी. त्यामुळे जिल्ह्यामधल्या जनतेचा कौल या ठिकाणी आपल्या विचाराबरोबर आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून, या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन आपण संघटना वाढवण्याच्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. आणि हा सगळा प्रयत्न आपला सगळ्यांचा या ठिकाणी प्रामाणिक असला पाहिजे. आपली संघटना वाढवत असताना मुख्यमंत्र्यांना माझी या ठिकाणी विनंती आहे किंवा सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती आहे की आपल्या अखत्यारीत असणारे सेल जे आहेत पक्षाचे, हे सगळे सेल आपण या ठिकाणी मजबूत करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करा. सेल करत असताना समजा महिलांची आपल्याला या ठिकाणी अध्यक्ष आणि त्यांची बॉडी निवडायची, राहू आपल्याला 30-40 महिला. मगाशी ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला फक्त तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून महिला या ठिकाणी जोडून द्या किंवा अन्य काही महिलांची नावं जर आपल्याला त्या गावामध्ये सामाजिक काम करत असतील तर त्यांची नावं दिली, त्यांना पक्षाच्या प्रवाहात आणायचं, पक्षाचं काम कसं करायचं
या दृष्टीनं सुस्मिताताई आणि आपल्या आखी मॅडम या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करतील आणि आपल्या पक्षाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतील. अशा दृष्टीनं संघटना वाढवण्याच्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न केला. महिलांच्या बाबतीत काही कार्यक्रम करायचे असले या ठिकाणी सार्वजनिक, तर कौन्सिलच्या तुम्ही बँकेचे संचालक आहात, बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटाचे काही मेळावे तुम्ही जिल्हा परिषद स्तरावर जर घेतले तर त्या बाबतीत सुद्धा आपल्याला महिला त्यातनं आणखी आपल्या पक्षाशी निगडीत करतील आणि आपल्या पक्षामध्ये काम करायला सुरुवात होईल. विवेक दादांना या ठिकाणी माझी विनंती आहे की युवक अध्यक्ष म्हणून काम करत असताना तुम्ही चांगल्या पद्धतीचं तुमचं वक्तृत्व आहे, तुमचं नेतृत्व चांगल्या पद्धतीनं तुम्ही या विभागामध्ये काम करताय, तर तुम्ही या ठिकाणी या तालुक्यातली सचिन दादा आणि तुम्ही सगळ्यांनी या तालुक्यातली युवकांची संघटना अधिक मजबूत कशा पद्धतीने होईल या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर आम्ही आलो, सुस्मिताताई आल्या, बैठक घेतली, परत आपण ज्यावेळी आम्ही 2-3 महिन्यांनी येणार होतो त्याचवेळी तुमची आमची भेट, अशा पद्धतीचं काम पक्षाचं नसलं पाहिजे. तुम्ही काम करताय त्या बाबतीत आमचं काही दुमत नाही, संसदेच्या तुम्ही सगळे काम करताय त्या बाबतीत दुमत नाही, पण अधिक पक्षाची गती कशी वाढवता येईल. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता लोक सरकारच्या विरोधात या ठिकाणी वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून बोलायला लागलेले. शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न असेल, त्याचबरोबर वीज धोरण असेल, त्याचबरोबर काही रस्त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या बाबतीत असेल, या सगळ्या वेगवेगळ्या महिला खास करून आपण ज्या निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण योजना राबवली होती त्या योजनेच्या माध्यमातून किती महिला आता त्या योजनेतून बाजूला गेलेल्या आहेत. तर त्या अशा वेगवेगळ्या बाबतीतनं या ठिकाणी महिला असतील, युवक असतील किंवा ज्येष्ठ लोक असतील, हे सरकारच्या बाबतीत या ठिकाणी नाराज आहेत. त्यामुळे ती नाराजी त्यांची या ठिकाणी कशी दूर होईल किंवा त्यांच्या प्रश्नांना आपण पक्ष म्हणून कशी वाचा करू या दृष्टीनं तुमचा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न असला पाहिजे. सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की म्हैसाळ योजनेच्या बाबतीत आपल्या पक्षानं एक पाऊल उचललं आणि आपल्याला आपलं काम होत नसेल तर आपण साहेबांच्याकडे या, साहेबांच्या माध्यमातून त्या अधिकाऱ्यांशी भेटू, कलेक्टरना भेटू, पाहिजे असलं तर त्या जलसंपदा मंत्र्यांना भेटू आणि त्या माध्यमातून आपल्या या तालुक्यातल्या जनतेला या ठिकाणी कसा दिलासा मिळेल या दृष्टीनं आपला प्रामाणिक प्रयत्न असला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आपली आहे, जिल्हा परिषदच्या माध्यमातून काही आपल्याला कामं या तालुक्यामध्ये करायचं असतील ते आपल्याला करता येतील. जिल्हा परिषदमध्ये सर्वसामान्य माणसांचे काही प्रश्न रेगाळे असतील, राहिले असतील, ते सोडवण्याच्या दृष्टीनं आपण सगळेजण सार्वजनिकरित्या प्रयत्न करूया. पण अशा ज्या प्रश्नांना तुम्ही जर या ठिकाणी सामोरं गेला तर निश्चितपणानं आपली संघटना आपल्याकडे येणाऱ्या लोकांचा ओघ या ठिकाणी वाढलेला दिसेल. या दृष्टीनं तुम्ही येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न केला पाहिजे. आता एक महत्त्वाचं शासनानं काम हाती घेतलेलं ते म्हणजे मतदान पुनर्निरीक्षण. याच्यावर आपल्या संघटनेचं किती लक्ष आहे हे बघितलं पाहिजे. नाहीतर आपलंच नाव सर उद्या मतदार यादीत असतं आणि तुम्ही पुन्हा मतदान कुठं करता. तुम्हाला जरी सरकारच्या विरोधात मतदान द्यायचं आहे, एखाद्या प्रवृत्तीच्या वेळी पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी असेल, सुस्मिताताई असतील, विवेक दादा कोकरे आहेत, हे सगळे मंडळी आम्ही या ठिकाणी तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला जिथं सहकार्याची भूमिका लागेल तिथं आम्ही निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये काम करू, तुमच्या बरोबरीनं या ठिकाणी असू. पण आपल्या तालुक्यातले प्रश्न आपण सोडवण्याच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करूया आणि त्याचबरोबर संघटनेला अधिक गती देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जाता येईल हे या ठिकाणी पाहूया. पावसाचा जवळजवळ जून महिना आता निम्म्यावर आले. आपल्याकडे पावसाचा जुलै म्हणजे जून महिना गेला, जुलै महिना आता जवळजवळ निम्म्यावर आलाय. पावसाचा आपल्याकडे या ठिकाणी पत्ता नाही, अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी दिसते. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या परिस्थितीला सुद्धा कसं सामोरं जायचं या दृष्टीनं पक्षाच्या माध्यमातून आपण काही ठरवलं पाहिजे. काही गोष्टी आपण सरकारकडे मांडल्या पाहिजेत, काही गोष्टी जिल्हा परिषदकडे मांडल्या पाहिजेत, काही कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून, म्हणजे जशी आपल्याला गरज असेल लोकांची तशा दृष्टीनं आपण येणाऱ्या काळामध्ये मागणी करा. त्या दृष्टीनं साहेब तिथं जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका लावतील. त्या दृष्टीनं आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आपण येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करूया. एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो. परत एकदा संघटनेला जिल्हा परिषद अध्यक्षांचा दौरा हे लवकरात लवकर घ्या. येतीलच. आता जिल्हा परिषद अध्यक्षांचा परवाच मला वाटते मिरजला या ठिकाणी आढावा बैठक झाली. आता त्यांची आढावा बैठक प्रत्येक तालुक्यामध्ये चालू होईल. त्यामुळे त्या सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून या ठिकाणी येतील. आपल्या पार्टीच्या कार्यालयाला मी त्यांना विनंती करतो पार्टीच्या कार्यालयाला भेट द्यायला.
की जेणेकरून आपल्या सगळ्यांना एकत्रित करून या ठिकाणी आणखी काही प्रश्न आपले असले तर सोडवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू. पण तुम्ही आम्ही केल्यानंतर किमान 8 दिवसातून एकदा 15 दिवसातून एकदा केलेली जर मला सुद्धा जिल्ह्यामध्ये प्रश्न करते कुठल्या माणसाला तुम्ही कसं निवडून दिलाय हे असं आपल्या गावपाड्यातला एखादा शब्द आहे. गावपाड्यातला आणि गावपाड्यातला शब्द तुम्हाला बोलायची लाज वाटायला पाहिजे. गावपाड्यातली मुलं ह्या ग्रामीण भागातली मुलं लागणार होती जिल्ह्यामध्ये त्याचं मातीत मिसळण्याचं काम त्या गुरुगुळीने केलं. आज जर बघितलं की आपल्या भागामध्ये ग्रामीण भागातला पोरगा एवढ्या मोठ्या परीक्षा आहे की मला वाटत नाही की फार मोठी त्यात पोरं आपली पास होते. जी शहरी भागातली मुलं आहेत ते 20ला बसणारी 3 मुलं आज त्या परीक्षेला बसतील. परंतु गावपाड्यातला विद्यार्थी आपला पाठीमागं राहणार आहे त्यांना विनंती आहे विजया अजून 10-12 दिवस आहेत. अभ्यास चांगलं करावं, निश्चितपणानं स्वच्छ कारभार त्या ठिकाणी झालेला आहे आणि स्वच्छ कारभाराच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी भरती आहे. कुठल्याही पद्धतीला आम्ही कोणी बळी न पडता चांगला अभ्यास करून त्या ठिकाणी पास होऊन त्या ठिकाणी काम करावं असं सगळ्यांना आम्ही या ठिकाणी आवाहन केले. त्याच पद्धतीनं साहेबांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा महाराष्ट्रात 3 नंबरला आहे दादा. MP 0% आणले तरी सुद्धा काय लोकांना करायची सवय आहे. त्यांना आमच्या चेअरमननं सांगितलं काय लोकांना कावीळ झाल्या नाव सकाळी घेतल्याशिवाय त्यांना जेवण बी गोड वाटत नाही. अशी जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला सुद्धा आपल्या जत तालुक्यातून विशेष करून तरुणांना खेचून काढलं पाहिजे. एखाद्या कोपऱ्यात जर गेलो की चर्चा झाली तर आपलं तिथं गप बसू नका. आपल्या पक्षाची धोरणं काय असतील, सार्वजनिक काय धोरणं असतील तिथं सडीतोड बोललं पाहिजे. जो काय जर तुमची एवढी भाजी नाही तुम्ही लोक एवढं बारका असलं तर एवढं मोठं करते भाजीपाले. पण आपले लोक आपण ऐकून घेतोय, ऐकून घ्यायचं ना त्याच त्यावेळेला त्याला उत्तर दिलं पाहिजे. आपण कसं आहे आपली धोरणं कशी आहेत त्यावेळेला सांगितलं की थोडा थांबतोय नाहीतर ते कधी थांबत नाही. आता राम मंदिरामध्ये आम्ही आंदोलन केले एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी झाली त्या ठिकाणी. तसली चोरी आता 14,000 कोटीपेक्षा जास्त आहे. अहो प्रत्येक ग्रामीण भागामधनं एक वीट एक पैसा अयोध्येला रेल्वेने प्रत्येकाने 5-10 रुपये जर ते टाकले असले तर असंख्य तिथली जर संख्या बघितली की 10 लाख कोटीचे हे आहे. असे जर घरी जर आपण गेलो तर आज तिथे छोरा आहे. तर ही जी प्रवृत्ती आहे ही लोकांच्या पर्यंत सांगायला पाहिजे. हिंदू हिंदू हिंदू. अहो सगळे हिंदू सर्व आपण ह्या भारतामध्ये राहणारे सर्व हिंदूच आहोत. कोणाचं काय दुमत असायचं कारण नाही. परंतु दिशा वेगळी दाखवण्याचं काम ती भाजीपाले जी करते त्याला आपण खेचलं पाहिजे. आपल्या भागामध्ये सुद्धा जत तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करू. आज जनता महागाईच्या बाबतीत आपण का पाहिजे की तरुणांना समजलं पाहिजे की ज्या त्या ठिकाणी आपण भाजीच्या काय चूक आहे, काँग्रेसनं काय काम केले, राष्ट्रवादीने काय केले, पवार साहेबांच्या माध्यमातून ह्या भारतामध्ये अन्नधान्य आपल्याला कमी पडत होतं. परंतु निर्यात पर्यंत करण्याचं पवार साहेबांचं जे धोरण झालं, फळ लागवड ही पवार साहेबांची आहे. तर ही सगळ्या ज्या तरुण माणसांना पोरांना सुद्धा माहीत नाही. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.